हे खाना तरी कुठल्या पद्धतीचं आहे? दादा स्वतः शिपवर होता. दादा मग शिपवरून तू इथं कसं डायव्हर्ट झालास? कसं काय व्यवसाय करण्याचा मनामध्ये आला? सो 1971 ठेवण्याचं हेच कारण आहे. वॉलचा कलर वगैरे तुम्ही बघू शकता. गर्लफ्रेंडला घेऊन येतस तर कुठं बसायला आवडेल तुला? हाय नमस्कार, कशा सर्व? माझं नाव राजीव घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आहे मी उल्वा सेक्टर 10ला आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे की युनिक कॅफे. तुम्हाला नावावरूनच समजेल का किती युनिक असणार आहे. 1971 कॅफे. आपला पूर्ण ॲड्रेस पाहताय तुम्ही इकडं. शॉप नंबर 16 मयुरेश डेल्टा, प्लॉट नंबर 1 सेक्टर 10 उल्वे. खाओ पिओ मजे करो. खाण्याची आवड कधी कमी नाही झाली पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. चला जाऊया आतमध्ये. हा बघा मस्त ॲम्बियन्स आहे आणि आज हा ॲम्बियन्स बघा मस्त एकदम. सिटिंग अरेंजमेंट बघा. ओके. आणि आपल्यासोबत असणार आहे आज पवन आणि निखिल दादा आहे. काय मग लवर्स आत्ताचे यूथला म्हणजे ज्यांचे गर्लफ्रेंड वगैरे असतात त्यांना विचारलं पाहिजे काय कसं आहे. आता आम्ही दोघं लग्न झालेले आहोत, तर हे सिंगलवाल्यांना म्हणजे जे गर्लफ्रेंड वगैरेला घेऊन येऊ शकतात त्यांना पण विचारणं गरजेचं आहे काय ॲम्बियन्स वगैरे कसा वाटला. ॲम्बियन्स खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. ॲम्बियन्स खूप छान आहे, काहीतरी युनिक आहे ॲम्बियन्समध्ये. बघू शकता तुम्ही वॉलचा कलर वगैरे तुम्ही बघू शकता. गर्लफ्रेंडला घेऊन येतस तर कुठं बसायला आवडेल तुला? मी गर्लफ्रेंडला घेऊन आलो तर इथंच बसेल, तिकडे बसेल इथे बसेल विथ व्ह्यू. ओके असं आहे पवन. तर मित्रांनो, आपली पहिली ऑर्डर आलेली आहे. याच्यामध्ये काय काय आहे बघूया आपण. हाँ है वाटरमेलन सनसेट फेस. ओके. हाँ है आपला कॅरेमल लाटे अँड ऑरेंज एस्प्रेसो. आणि हे आणि हा आपला चिकन फ्राईज. चिकन फ्राईज बाउल. ओके. आपल्या समोर यतीन दादा आहे. यतीन दादा, तुला शुभेच्छा. तुम्ही हा मस्त शॉप टाकला आहेस, कॅफे टाकलेला आहेस आणि एक आपला माणूस व्यवसाय करते तर त्याला आपण नेहमी प्रोत्साहित केला पाहिजे. तर त्यासाठी आपण आज इकडे आलोय. निखिल दादाच्या काकाचा मुलगा ना? येस. ओके. आणि भरपूर एक्सपिरियन्स आहे. दादा स्वतः शिपवर होता. दादा मग शिपवरून तू इथं कसं डायव्हर्ट झालास? कसं काय व्यवसाय करण्याचा मनामध्ये आला? असं होतं की काहीतरी स्वतःचं करायचं आहे करून करून. ते मग विचार असा होता की इथेच काहीतरी आपल्याला चांगलं खायला वगैरे बरोबर. मला त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी ह्या गोष्टीत घुसलो. जेवणाचा एक्सपिरियन्स आहे तर मी जेवणाच्या लाईनमध्ये घुसलो. युजली लोक असं असतात की ज्यांना जे आवड असते ते लोक ते करतात. बरोबर आहे. आणि आवड आहे तेच करायला पाहिजे. हो. आणि त्याच्यात मग एक्सपिरियन्स प्लस तेवढा अनुभव घेऊन दादा इकडे आलाय. आणि दादा आपल्या कॅफेचं नाव 1971 ठेवण्याचा कसं काय विचार आला? एक युनिक नाव कसं काय विचार केलास तू? सो युजली लोक नॉर्मल नाव वर्ड्स किंवा काहीतरी हा ते यूज करतात. सो आम्ही डिसाईड केला की नंबरवर जाऊया. हा का नको नंबर? हा लोकांना नंबर तेच कारण आठवण का राहील. आठवण म्हणजे एकदा नाव फिट झालं ना तो फिट होणार आहे. हो. कारण ते एकदम युनिक नाव आहे. मला जेव्हा सांगितलं स्टार्टिंगला काय 1971 कॅफेचा तुला बोलू असं का नाव ठेवलं असं, म्हणून तो प्रश्न तुला तो क्वेश्चन मी पहिला केला की 1971 हा तू नाव म्हणजे नेम असा कॅफेला का दिलास? सो 1971 ठेवण्याचं हेच कारण आहे की हे आमच्या पप्पांचा बर्थ इयर आहे हां. आणि कॅफे. सो पप्पांचा बर्थ इयर आणि कॅफे. सो याच्यावर पण आमचा खूप डिबेट झाला की हे नाव ठेवूया की नको ठेवूया. अशा गोष्टी माझ्या आणि माझ्या भावाच्या ह्याच्यात खूप अशा गोष्टी घडल्या की बाबा हे नाव असू दे की नको असू दे, असू दे की नसू दे. नंतर मग आम्ही युजली फायनलाइज केलं की हा नाव आपण ठेवूया. कारण हा नाव असं आहे की पप्पांना पण रिलेट करेल आणि युजली माणसांना रिमेंबर पण राहील. युनिकनेस आहे या नावामध्ये. हो. आणि दोन भावांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला आहे, हा कॅफे सुरू केला आहे, तर त्यांना आपल्याकडून शुभेच्छा. आता
हे सर्व थंड होण्याच्या आधी आपल्याला शॉर्टचं पण काम करायचं आहे आणि लॉंग व्हिडिओचं पण काम करायचं आहे. सो दादा आता या सर्व रेसिपीजबद्दल मला सांग, ही कुठल्या आहे, हे सर्व काय काय ते मला सांग. आणि मला खाण्याची भरपूर आवड आहे, बाहेर फिरतो तेव्हा पण फुल खाण्यावर खर्च होता आमचा. तर सर्व युनिक डिशेस सर्व मागवलेले आहेत. तर दादा काय सांगशील या डिशबद्दल? जसं सर्व तुम्ही म्हणालात तुम्हाला खाण्याची आवड आहे, हां तर खाणाऱ्यांसाठीच मी हे सगळ्या गोष्टी मी बनवलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे आम्ही मेन्यूमध्ये ॲड केले. सो आणि मला एक सांगायला आवडेल, मेनू कार्ड जेव्हा आपण बघतो दादांचा म्हणजे 1971 कॅफेचा, युनिक एकदम सर्व तुम्हाला डिश पाहायला भेटेल. एकदम असं एकदम भरलेला चाट नाही, पण जे पदार्थ आहेत ते सर्व युनिक असणार आहेत. बरोबर दादा बोललो ना? हो, बरोबर. एकदम सिलेक्टेडच ठेवलेले आहेत, पण ते एकदम जबरदस्त ठेवलेले आहेत. ठीक आहे. आणि अर्ध्यांची तर नाव पहिल्यांदा मी वाचली. तर काय सांगशील? सो हा पिझ्झा आहे, स्पेशल पिझ्झा आहे बेसिकली. हा याचा सॉस थोडा टँगी स्पायसी टाईप आहे आणि याच्यात आपण फ्रेश चिकन यूज करतो. आपण फ्रोझन गोष्टी यूज नाही करत मोस्ट ऑफ द टाईम. हां. आणि आपण हे पिझ्झाचा सर्व जे ब्रेड वगैरे तो आपण स्वतः हो, जसं हा पिझ्झाचा बेस आहे, सो आपण हे पिझ्झाचे बेसेस वगैरे आपण इथंच फ्रेशली बेक करतो. ओके. सो फ्रेशनेसमध्ये तुम्हाला काही कॉम्प्रोमाइज नाही मिळणार आहे आणि तुम्हाला टेस्टमध्ये पण काही कॉम्प्रोमाइज नाही मिळणार आहे. बर्गर बन्स पण आपण हे जे बघतोय ते आपण आपल्याच कडे बनवतो, इन हाऊस बनतात. आणि तुम्ही जर खाल ते बर्गर बन नंतर आता टेस्ट करणारच आहात, मग तुम्ही ओपिनियन तुम्ही पण सांगा, शेअर नक्की करा, सांगा. सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण युजली जातो बाहेर बरोबर. बर्गर खायचं आहे, पिझ्झा खायचा आहे. सो तो आता गोष्ट अशी झाली की बाबा सर्वांकडं तेच बेस येत आहेत, सर्वांकडं तेच बर्गर बरोबर. आणि सर्व पॅटी हे ते फ्रोझन गोष्टी यूज करतात. सो आपल्याकडं आपण गोष्टी फ्रेशमध्ये प्रोव्हाइड करतो. हा चिकन बाउल आहे. हां. आणि हे 2 बर्गर हा चिपोतले बर्गर आहे. हा बेसिकली चिपोतले सॉसने बनतो. लेटस, टोमॅटो, ऑनियन आणि चिकन जो आहे तो फिलेट यूज करतो. हा फ्राईड चिकन आहे. सो बेसिकली हा क्रंची किंग नाव द्यायचं कारण असं आहे की क्रंची किंग. हां, किंग नाव द्यायचं कारण असं आहे की हा तुम्ही बघू शकता की बाबा मोठा आहे, हां. ह्यूज साईजमध्ये. बरोबर. ड्रिंक्समध्ये ही आहे कॅरेमल आईस लाटे. असे युजली कॉफीवरती पण तू बऱ्याच व्हरायटी ठेवलेल्या आहेस. कॉफीजमध्ये पण आपल्याकडे व्हरायटीज आहेत, जसं कॅरेमल आईस लाटे हां. झाल्या, हा ऑरेंज एस्प्रेसो झाला. त्यानंतर मग अजून आपल्याकडं अमेरिकानो लाटे, परत वेगवेगळे कॉफीचे आहेत. क्रेनबेरी एस्प्रेसो कधी आला हां. तर ट्राय करा. या गोष्टी आहेत आपल्याकडे. तर दादांनी हे सर्व ऑर्डर केलेलं आहे, तर दादांना मी हे सर्व प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता आपण निखिलदाची वाट बघूया. तो जेव्हा येईल तेव्हा आपण सुरुवात करूया. ठीक आहे. थँक्यू सो मच आणि शुभेच्छा मला तुमच्या. Thank you so दोन्ही much. भावांना माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू सो मच. शॉर्ट व्हिडिओसाठी जे अँगल होते ते पूर्ण घेऊन ठेवलेत. आणि आता बघा एक बाईट शॉर्ट व्हिडिओचे मॉडल आणलेला खास. हे खाणं तरी कुठल्या पद्धतीचं आहे. आणि निखिलला सुद्धा आहे. निखिल आता काय सांगशील, नाता कसा आहे तुमचा? हा जो म्हणजे कॅफे ओनर आहे हां. ना, तो माझ्या काकाचा मुलगा आहे. काकाचा मुलगा. ओके. हा जो बाउल आहे तो फुल लोडेड आहे आणि सर्व ड्रिंक्स वगैरे पण बेस्ट आहेत. पिझ्झाचे सॉस वगैरे एकदम जबरदस्त आहे. इकडे 3 कोण गेले, एक पण मस्त वाटलं एकदम. आणि ही ड्रिंक पूर्ण रिफ्रेशिंग आहे. आणि कॉफी तर नेहमीप्रमाणे आपण कॉफी लवर आहोत. 3-4 ही कोण कॉफी पण केले. मागवली होती. मी रात्री पण राहतो. पिशवी पद्धती मुद्दा मला शाळेत. किंग साईज बर्गर आहे. त्याची साईज बघा काय आहे, जबरदस्त मोठा आहे. आता सगळ्यांचे हात मागलेले आहेत. अँगल ॲडजस्ट करून घ्या. एक कांदाच काढायला.
सनसेट फ्रीज आहे ना, याच्यावरती माझा जीव आलेला आहे आणि मी संपवलेला आहे. याने दोघांना एक पण सीप दिला नाही. जबरदस्त लागतं. 2 बर्गर मी खाल्ले आणि आता पिझ्झा याने खाल्ला 2 बर्गर याने त्यांनी तुडवलं आणि याने आता पिझ्झा खाल्लेला आहे. निखिलदाने अख्खा पिझ्झा. हां, मी फक्त स्टार्टिंगच्या बाईटमध्ये डन झालो. बर्गरचा लास्ट बाईट. तो किंग साईज बर्गर होता ना, त्याचा 1 ते 2 बाईट मी खाल्ले होते आणि त्यांनी नंतरचे 3 बाईटमध्ये तो अख्खा किंग साईज बर्गर संपवून टाकला. आणि आता डेझर्ट्सचा टाईम आलेला आहे. हे आहे आपला चॉकलेट तिरामिसू. हां, तिरामिसू आणि हा आहे क्लासिक तिरामिसू. सो बेसिकली हा चॉकलेट व्हर्जनचा तिरामिसू आहे जो इटालियन डेझर्ट आहे, हां, ज्याच्यात आपण यूज करतो इटालियन लेडी फिंगर्स, मास्कापोन चीज, एग्स आणि क्रीम वगैरे यूज करतो आपण. हा चॉकलेट फ्लेवर आहे. हां, आणि कोको पावडर आपण युजली डस्ट करतो एवढी, कारण जर जनरस अमाऊंट ऑफ कोको पावडर नाही आहे तर तो क्लासिक तिरामिसू नाही. ओके, थँक्यू. वेलकम. काय होतं रे पवन काय होतं आहे? मी ऐकलंच नाही. मी खायचं काम करतोय फक्त. ओके, चला ट्राय करूया आपण. सर्वात पहिले तर आपल्याला शॉर्ट व्हिडिओसाठी अँगल घ्यायला लागते, म्हणजे खाण्यापासून थोडा थांबायला लागेल आपल्याला. ठीक आहे, चला. असं डोलं पण करून का खातोस तू? फील करायचं. फील करते. हा लवकर. काय खाल्लास तू आता? काय खाल्लास? तिरामिसू. स्पेशलिटी आहे हो या कॅफेची. ए भाई, स्पेशलिटी आहे कॅफेची. तिरामिसू. व्हिडिओमध्ये असा स्पून यायला पाहिजे होता, प्रॉपर एकदम. व्हिडिओमध्ये असा प्रॉपर आला नाही. निखिल दादाच्या वेळी जो अँगल घेतला त्याच्यामध्ये असा प्रॉपर आला आहे. माझी स्टोरेज काय मग कशी वाटली 1971ची टेस्ट पवण? टेस्ट तर भारीच आहे. किती वेळा आलास तू? 4थ्यांदा का 5व्यांदा आलास ना? प्लस पार्सल बिर्सल पण घेऊन जाते. मी असं सोबतच येते कोणाच्या घरी, हां म्हणजे कसं बिलचं वगैरे टेन्शन नाही. हां, खायचं खाण्यामध्ये हे नाही बघायचं. खाओ पिओ मजे करो. काय मजा करू भाई. ओके, मस्त. निखिलदाची पण 3-4 वेळेला फेरी जास्त झाली असेल ना? 3-4 वेळा आलेलो. ओके, चला निघतो. शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. ठीक आहे. आणि नंतर नाव काय दादा? सुशांत. ओके, शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. थँक्यू. ओके, चलो बाय बाय. आमचा हेतू असतो तर नेहमी तुमच्यापर्यंत असे चविष्ट केफे, चविष्ट हॉटेल, चविष्ट पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर अवश्य भेट द्या 1971 या केफेला. उलव्यामध्ये आहे. ॲड्रेस वगैरे तुम्हाला स्टार्टिंगपासून मी दाखवलेला आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या. 1971 केफेला नक्की भेट द्या. धन्यवाद.